आजपासूनचा सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे। राज्यामध्ये मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, फक्त राज्यात पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं। तर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सध्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे, तूर देखील काढणी चालू आहे, म्हणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। राज्यात फक्त आता म्हणजे 23 आणि 24 तारखेपर्यंत फक्त नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गोंदिया, चंद्रपूर, थोडा यवतमाळचा भाग, तिकडल्या भागातच पावसाचं वातावरण आहे आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तिकडे पावसाची शक्यता आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे हा पाऊस फक्त 25 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपण जिल्ह्यावर अंदाज घेऊ। राज्यात आता जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। आता नेमकं आता पाऊस कोणत्या जिल्ह्यावर आपण बघायचं झालं तर राज्यामध्ये आता बघायचं झालं तर कोकण पट्टीमध्ये जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, पण कोकण पट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यामध्ये जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, 25 तारखेपासून थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा। त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू। उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगर। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत आता 25 तारखेपासून थंडी वाढायला सुरुवात होणार आहे, 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा।